सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी डॉक्टर निलेश विठ्ठलराव थोरात, MBBS MD पॅथॉलॉजी, चेअरमन कनिष्का ज्ञानपीठ व आरोग्य संस्था सातारा। सर्वांना माझा नमस्कार। कनिष्का ज्ञानपीठच्या माध्यमातून मी गेली 15 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये कनिष्का नर्सिंग कॉलेज, कनिष्का DMLT कॉलेज, कनिष्का एक्स-रे अँड पॅरामेडिकल कोर्सेस, तसेच डायलिसिस टेक्निशियन कोर्सेस, ऑपरेशन थिएटर सहाय्यक कोर्सेस, अतिदक्षता विभाग सहाय्यक कोर्सेस आणि असे एकूण 90 कोर्सेस पॅरामेडिकल कोर्सेस हे चालवत आहे। तुम्हाला सांगण्यासाठी आनंद वाटतो की गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्या GNM नर्सिंग कॉलेजलाही परमिशन महाराष्ट्र शासनाची मिळालेली आहे। ही आपण आता 3री बॅच भरत आहोत। तर त्या GNM कोर्सचं महत्त्व असं आहे की तो 3 वर्षाचा कोर्स आहे, 12वी पास हा क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वी पास पाहिजे। फक्त 3 वर्षाच्या कोर्सनंतर तुम्हाला ससून हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल सातारा, JJ हॉस्पिटल मुंबई, काही मुलं आपली दुबईला पण गेलेली आहेत, 2 मुली इंग्लंडला गेलेल्या आहेत, UK जॉबला गेलेल्या आहेत। हा 3 वर्षाचा GNMचा कोर्स। ANMच्या कोर्सच्या माध्यमातून 2 वर्षाचा ANM कोर्स आहे। तर त्याच्यामध्ये पण 12वी पास हाच क्रायटेरिया आहे। आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही साईडच्या मुलांना ॲडमिशन घेत आहे। ANM कोर्सचं महत्त्व असं आहे की गरोदरपणात ज्या आजार असतात किंवा डिलिव्हरी असेल, सिझेरियन असेल आणि बालरोग विभाग असेल, ह्या नॉलेजशी निगडीत हा कोर्स ANMचा आहे। त्यालासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र, रुरल हॉस्पिटल, उपकेंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल या ठिकाणी जॉब मिळतो। DMLT कोर्सचं महत्त्व असं की 10वी नंतर हा DMLT कोर्स करता येतो, 2 वर्षाचा DMLT कोर्स आहे। तसेच 12वी पास नंतर पण BSc PG DMLT कोर्स आहे आपल्याकडं। ह्या कोर्सचं महत्त्व असं की जे डॉक्टर थोरात पॅथॉलॉजी लॅब आहे किंवा मेट्रोपोलिस लॅब आहे, रॅनबॅक्सी लॅब आहे, थायरोकेअर लॅब आहे, इतरही कुठल्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या लॅब्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळेल। तसेच गव्हर्नमेंट सेटअपमध्ये म्हणजे MBBS कॉलेज आहे आता, तिथे लॅब टेक्निशियन म्हणून जॉब मिळतो। सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब मिळतो। तसेच गव्हर्नमेंटची मोठी जी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब आपल्याला मिळू शकतो। त्यामध्ये ECHS पॉलिक्लिनिक आहे, ESIS हॉस्पिटल आहेत, रेल्वे हॉस्पिटल्स आहेत। त्यानंतर पुढचा कोर्स जो आहे तो एक्स-रे टेक्निशियन कोर्स। त्यामध्ये पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्स-रे टेक्निशियनची खूप दुर्मिळता आहे, खूप कमतरता आहे। एक्स-रे टेक्निशियन्स मिळत नाहीत मुलं। सेम जॉब अपॉर्च्युनिटी सगळ्या सरकारी खात्यामध्ये, सरकारी हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल या ठिकाणी लागतात। पुढचा कोर्स डायलिसिस टेक्निशियन जो आहे त्याच्यामध्ये सातारा हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, साई अमृत हॉस्पिटल या ठिकाणी डायलिसिस टेक्निशियन कोर्सच्या मुलांना शिकत असतानाच स्टायपेंड पण मिळतो आणि तुम्हाला ट्रेनिंग पण मिळते। हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, जेवढे मोठ्या गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल त्या ठिकाणी जॉब आहे। ऑपरेशन थिएटर सहाय्यकचं पण तेच आहे, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस पण त्या कोर्सचं पण तेवढंच महत्त्व आहे। ऑपरेशन थिएटर ICU असिस्टंटचं पण तेवढंच महत्त्व आहे। ऑप्थॅल्मिक टेक्निशियन जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चष्म्याचं दुकान टाकू शकता, चष्म्या डोळ्याचे नंबर काढू शकता। असे विविध कोर्सेस आहेत। तुम्ही प्रत्यक्ष साईटवर व्हिजिट द्या। आमचा कॉलेजचा पत्ता असा आहे की कनिष्का नर्सिंग व पॅरामेडिकल कॉलेज, अक्षय ब्लड बँकेपासून आत गेल्यावर देशमुख कॉलनीमध्ये, सदर बाजार सातारा, मराठा सहकारी पतसंस्थेच्या शेजारी 8000 स्क्वेअर फुटाची 2 मजली बिल्डिंग आहे। त्या ठिकाणी तुम्ही सेटअप बघू शकता। त्याच पद्धतीनं मेन ऑफिस जे आहे ट्रस्टचं ते डॉक्टर थोरात पॅथॉलॉजी लॅबच्या वर, सेंट पॉल स्कूलच्या समोर, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सदर बाजार सातारा या ठिकाणी ट्रस्ट ऑफिस आहे।
आणि मुलींचं हॉस्टेल हे सदर बाजारला श्री कामाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भारत माता बस स्टॉप, सदर बाजार सातारा या ठिकाणी 40 मुलींची सोय राहण्याची आपण केलेली आहे. तिथं मुलींचं हॉस्टेल आहे. पुढच्या कोर्सेससाठी GNM नर्सिंग कोर्स आणि BSc नर्सिंग कोर्ससाठी आपण सदर बाजारला एक 3 मजली मोठी बिल्डिंग घेतलेली आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये आता सध्या क्लासरूमचं काम चालू आहे, की तोही सेटअप तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं मी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, 11वी 12वीच्या मुलांना, पास झालेल्या मुलांना, 10वी पास झालेल्या मुलांना मी आवाहन करतो की तुम्ही स्वतः या, सर्व सेटअप बघा आणि ॲडमिशन घेऊन तुमचा सरकारी नोकरीचा मार्ग सुकर करा. इतकंच नाही तर पास झाल्यानंतरसुद्धा आपलं हॉस्पिटल, आपलं ट्रस्ट हे प्लेसमेंटसाठी सुद्धा मदत करतं आणि त्या मुलांना सरकारी खात्यात नोकरी, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. अजून एक महत्त्वाचं नमूद करू इच्छितो की या मुलांना, ज्या समजा आता मराठा समाज आहे, कोकण समाजातली मुलं आहेत, त्यांना आपण सारथी योजनेतून हॉस्टेल आणि मेससाठी पैसे मिळवून देतो. इकॉनॉमिक EWS स्कीमखाली, इकॉनॉमिक विकर सेक्शन स्कीमखाली आपण त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देतो. जी SC ST समाजातली मुलं आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, या मुलांना आपण स्वाधार योजना, स्वयं योजना यांच्या माध्यमातून हॉस्टेल मेसचे पैसे मिळवून देतो. तसेच महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप ही या SC आणि ST कॅटेगरीच्या मुलांना आपण मिळवून देत असतो. OBC, NT, VJNT या मुलांना महाराष्ट्र शासनाचा GR आल्यानंतर त्यांनाही स्कॉलरशिप मागच्या वर्षापासून त्यांनी लागू केलेली आहे. त्याचाही लाभ त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवून देण्याचा सचोटीनं प्रयत्न आपली संस्था करत असते. तर पुन्हा एकदा इतकंच नाही, मगाशी सांगायचं राहिलं की जे 10वी नापास मुलं आहेत, 12वी नापास मुलं आहेत, त्यांनीही निराश न होता आपल्या या कॉलेजच्या सेटअपना भेट द्या. त्यांना बाकीचेही काही कोर्सेस आहेत की जे नापास झालेल्या मुलांसाठी पण आपण त्यांना ॲडमिशन देऊ शकतो. तर मी परत एकदा सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की आपण जे कोर्सची माहिती प्रोव्हाइड केली त्याच्यासाठी येऊन भेटा, प्रिन्सिपल सरांना भेटा. आपल्या कॉलेजचे नंबर आहेत डॉक्टर निलेश थोरात, चेअरमन, 9822456189. दुसरा नंबर आहे 9850978980. आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मॅडम आहेत, त्यांचा नंबर लिहून घ्या, त्यांचं नाव पण लिहून घ्या. मिसेस माधुरी ननावरे मॅडम, त्यांचा नंबर 9096648917. अजून एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅडम आहेत, मिस कल्याणी गायकवाड मॅडम, त्यांचाही नंबर घ्या लिहून. 7498228004. सर्व नंबर्सना फोन करा, कॉलेजला या, माहिती घ्या आणि ॲडमिशन. जय हिंद, जय महाराष्ट्र.